उद्या माता रमाईंची 125वी जयंती आहे आणि त्याच्यामुळे मुंबईतली तयारी आहे ती वेगवेगळ्या विभागांवर वाटून दिलेली होती आणि जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. मला काही आता महत्त्वाच्या मीटिंग होत्या त्या आटपून आता मी ती पुन्हा तयारीची पाहणी करेन. उद्या सकाळी माता रमाईंचं दर्शन पालकमंत्री म्हणून मी स्वतः घेईनच, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयसुद्धा त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतील. कारण 125वा हे आम्ही युजली बाबासाहेबांचे सगळे हे साजरे करतो शासनाच्या वतीने, परंतु हे स्पेशल की 125वी जयंती असल्यामुळे ही आपण त्या ठिकाणी सगळी तयारी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी रमाईंचा पुतळा आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल. त्यानंतर ज्या ठिकाणी डेक आहे त्यांच्या नावाने माता रमाई, तिथं सुद्धा विद्युतीकरण वगैरह ऐसा करण्याची विद्युत रोशनाई वगैरह. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपॅथी आरोग्य संजीवनी करण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं वणंद हे जे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तिथं जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि तिथं लगेच नवीन रस्ता करणं, कारण ही मीटिंग हल्लीच एक आठवड्यापूर्वी झाली, करणं शक्य नव्हतं, परंतु सध्या दुरुस्ती करून तिथं तो रस्तासुद्धा नव्याने करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव सादर करायला सांगितलेला आहे आणि रत्नागिरीचे कलेक्टर आणि पालकमंत्री त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहेत. आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे चेंबूर येथे 250 विद्यार्थ्यांचं वसतिगृह आता तयार झालेलं आहे आणि त्याला माता रमाईंचं नाव हे दिलं जाईल आणि त्या संदर्भातला आवश्यक तो निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हा घेणार आहे. त्याच्यानंतर विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार त्या दिवशी होणार आहे आणि इतर काही मागण्या ज्या केलेल्या आहेत या संदर्भात, तर आपण एका ठिकाणी चौकालासुद्धा त्यांचं नाव या निमित्ताने 125 वर्ष असल्यामुळे देण्याची व्यवस्था केलेली आहे. इतर जशी तयारी आपण बाबासाहेबांच्या चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला करतो तशीच या कार्यक्रमाला तेवढी मोठी जरी नसेल, कारण त्याला संपूर्ण भारतभरातून लोक येतात, परंतु एक चांगल्या तऱ्हेने हे 125वी जयंती साजरी व्हावी आणि बाबासाहेबांनी ज्यांनी जीवनभर साथ दिली त्यांच्या संपूर्ण संघर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यांनी जे जे काही समाजासाठी घडवलं ते घडवत असताना त्यांची साथ त्यांना लाभलेली होती. त्याच्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने हा कार्यक्रम व्हावा उद्याचा. आणि त्याचबरोबर वर्षभर विविध कार्यक्रम जशा स्पर्धा असतात मुलांसाठी वगैरे ह्यासुद्धा आम्ही आयोजित करतो आहे. दुसरी बाब अशी आहे की आमची जी भरती आता सुरू झालेली आहे ABPSच्या माध्यमातून, त्याच्या संदर्भात काही अडचणी या मुलांच्या होत्या. त्याच्यामध्ये विशेषतः जी मुलं CTETला बसलेली आहेत त्यांचं अजून परीक्षेचा रिझल्ट लागलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे जो फॉर्म आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याचे मार्क मेन्शन करायला लागतात आणि त्याच्यामुळे आम्ही 2 गोष्टी केल्या आहेत. एक तर 4 दिवसाची मुदत वाढवलेली आहे आपले अर्ज भरण्यासाठी, की जेणेकरून जी मुलं CTETला बसलेली आहेत तीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. आणि हे जे, कारण ते ऑनलाईन असतं त्याच्यामुळे हे जे रजिस्ट्रेशन करायला त्यांना जी अडचण आहे ती अडचण दूर केल्यानंतर ते सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन करू शकतील. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरं असं आहे की आम्ही एक मोठं पॅकेज हे शिक्षकांना दिलेलं होतं आणि त्याचा जो GR आहे हा GR आचारसंहिता असल्यामुळे काढता आलेला नव्हता. तो सुद्धा GR आम्ही आज इश्यू केलेला आहे. आणि खरं तर आज GR आमचं युजली अशी प्रॅक्टिस असते की ज्या दिवशी GR इश्यू होतो त्याच दिवशी त्याची अंमलबजावणी सुरू होते, परंतु मी ही घोषणा ही विधान परिषदेमध्ये 2 तारीखपासून GR काढण्यात येईल अशी घोषणा केलेली होती आणि सरकारची ती घोषणा आहे आणि त्याच्यामुळे याचा जो इफेक्ट आहे तो 2 तारीखपासून सुरू होईल आणि त्याच्यामुळे GR उशिरा लागू झाल्यामुळे टीचर्सचं कुठलंही नुकसान होणार नाही. आणि आम्ही तरतूद करताना 1 महिन्याची, खरं तर या इश्यूवर खूप खोटा प्रचार हा इलेक्शनमध्ये केला गेला, त्याचा कदाचित इलेक्शनवर परिणामही झाला असेल, परंतु
शेवटी आपण न्याय देतोयच असं एकदा म्हटल्यानंतर तो न्याय दिला गेलाच पाहिजे. आणि म्हणून हा GR काढत असताना तो आम्ही 1 तारीखपासून त्याची अंमलबजावणी केलेली आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक लागल्यामुळे जो 1 महिना फुकट गेलेला होता टीचर्सचा, त्याचं नुकसान त्यांना होणार नाही आणि 1 तारीखपासून त्यांना ते एलिजिबल होतील. आणि हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. जो 15-15, 18-18 वर्ष जे शिक्षक हे अत्यंत कमी पगारावर काम करत होते त्यांना न्याय मिळालेला आहे. जे टप्पा अनुदानावर होते त्यांना न्याय मिळालेला आहे. जे आपण तुकडीवर आलेले होते त्यांना न्याय मिळालेला आहे. जे अघोषित आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे. अनेक वेळेला जीवनामध्ये असं होतं की आपण आपल्याला मिळालेली जी फॅसिलिटी आहे ती विसरतो आणि नवीन गोष्टींच्या संदर्भात चर्चा होते आणि मग तसं प्रतिबिंब स्वतःचं उमटतं. हा अनुभव जरी कटू असला तरी शासनाच्या वागण्यामध्ये कुठलाही फरक होणार नाही. शिक्षकांना न्याय देण्याची जी शासनाची भूमिका आहे ती कायम राहील आणि आपल्या स्वतः लक्षात येईल की या निर्णयामुळे न्याय देण्याच्या संदर्भात 1 महिना अगोदरचा आम्ही त्यांना ॲडव्हान्टेज देतो आहे आणि त्याच्यामुळे जसं तो 61,000 शिक्षकांना न्याय आम्ही दिलेला आहे तो 1 तारीखपासून लागू होईल. मागच्या म्हणजे त्या संदर्भात हे एक महत्त्वाचा निर्णय आहे. दुसरं एक निर्णय की जी मागणी माझ्याकडे सातत्याने सिनियर सिटिझन्सकडून येत होती आणि लहान लहान मुलं म्हणजे मी शाळेमध्ये खरं तर मुंबईला शाळा थोड्या नवीन प्रयोग करत असतात. त्याच्यामुळे ग्रँडपॅरेंट्स डे अनेक शाळा साजरा करतात. परंतु महाराष्ट्रभर हे घडत नाही. शेवटी आपल्याला एक भारतीय संस्कृती आपल्याकडे आहे आणि भारतीय संस्कृतीचा अपरिहार्य भाग हा जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आहे. आणि त्यावेळेला मी अनेक शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा केली, अनेक शाळांच्या हेडमास्टर्सशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं होतं की जी जॉईंट फॅमिली असते आणि जिथं आजी आजोबा काळजी घेत असतात ती मुलं अधिक आनंदी असतात. अभ्यासामध्ये सुद्धा ते अधिकची प्रगती करत असतात आणि त्याच्यामुळे ही भारतीय संस्कृती कायम राहण्याच्या दृष्टीने आजी आजोबा दिवस हा पुढच्या वर्षीपासून सर्व शाळांमध्ये साजरा केला जाईल. तो कशा रीतीने साजरा करायचा, त्यावेळेला त्यांच्या आजी आजोबांना कशा रीतीने आदरपूर्वक शाळेमध्ये निमंत्रित करायचं, मुलं तुमची कुठे शिकतात ते वर्ग त्यांना दाखवायचे, मुलांच्या बरोबर त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज जशी संगीत खुर्ची आहे, लहान लहान ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतात. काही लोक वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊ शकतात आणि आनंदाने त्या मुलांच्या दृष्टीनं सुद्धा तो एक आनंदाचा क्षण असेल आणि आजी आजोबांना सुद्धा तो एक आनंदाचा क्षण असेल. म्हणून हा नवीन निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याचंसुद्धा आम्ही रितसर त्याचा GR आमच्या डिपार्टमेंटने काढलेला आहे. मराठी भाषेच्या संदर्भात काही अशा अडचणी माझ्या निदर्शनाला आलेल्या आहेत की मराठी भाषा ही आम्ही कंपल्सरी केलेली आहे आणि ती 10वीपर्यंत कंपल्सरी केलेली आहे. परंतु 10वीचं जे वर्ष आहे हे वर्ष स्कोरिंगच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे सुरुवातीपासून जे मराठी शिकले नाहीत त्यांचं स्कोरिंग त्या सब्जेक्टमध्ये होऊ शकेल की नाही ही शंका अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि जसं आम्ही एन्व्हायरमेंटला ग्रेडिंग करतो तसं ग्रेडिंग 10वीच्या संदर्भात सब्जेक्टला करता येईल का याचासुद्धा आम्ही विचार करतो आहे. शेवटी मराठी भाषा ही पहिलीपासून शिकवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा याच्यापुढे मराठी बोलू शकेल, मराठीमध्ये अभ्यास करेल, मराठीमध्ये प्रगती करू शकेल. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आता हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर या ठिकाणी नाही आहेत, परंतु एक चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे की इंजिनिअरिंगचा जो अभ्यासक्रम आहे हा पुढच्या वर्षीपासून तो मराठीमध्ये सुरू होणार आहे. म्हणजे इंग्रजीमधला सुरू राहील परंतु ऑप्शनल मराठीमध्ये सुद्धा ज्यांना इंजिनियर बनायचं आहे ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ शकतात. आणि अशाच तऱ्हेने मेन अट्रॅक्शन काय असतं मुलांच्यामध्ये की आम्ही इंग्रजी जर शिकलो तर इंग्रजीमध्ये आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची किंवा ग्रॅज्युएशनची डिग्री मिळेल किंवा प्रोफेशनल डिग्री आम्हाला मिळेल आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये चांगल्यापैकी कामगिरी करू शकू. परंतु आता मातृभाषेमध्ये हे शिक्षण उपलब्ध झाल्यामुळे मुलं अधिक हुशार होऊ शकतील कारण ग्रास्पिंग पॉवर सगळ्यात जास्त मातृभाषेमध्ये असते आणि त्याच्यामुळे ज्या जगामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं जातं त्या जगाने सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट हे जगाला दिलेले आहेत. त्या देशाने सर्वोत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते जगाला दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे पहिल्यांदाच इंग्रजीच्या जोखडातून
आपली मुलं मुक्त होत आहेत. त्यांना इंग्रजीचा ऑप्शन तर आहेच, कारण इंग्रजी आम्ही त्यांना शिकवतोच, परंतु आपल्या मातृभाषेमध्ये त्यांना ग्रॅज्युएट होण्याची, स्वतःचं करिअर बनवण्याची संधी मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे जे संशोधनाचं एक आहे की आपण ज्याला म्हणतो की मेक इन इंडियामध्ये संशोधनसुद्धा भारतामध्ये झालं पाहिजे. आणि ते संशोधन एवढ्या उच्च दर्जाचं पाहिजे की त्याच्यासाठी तुमचा ब्रेन हा इंग्रजीचं ट्रान्सलेशन करण्यामध्ये खर्च होता कामा नये, तो एक्झॅक्टली त्या संशोधनावर खर्च झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने सुद्धा घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय जो घ्यायचा आहे त्याच्या संदर्भात मी डिपार्टमेंटला चर्चा करायला सांगितलेली आहे. मुलांवर कुठल्याही परिस्थितीमध्ये 10वीमध्ये टेन्शन येता कामा नये, ही सुद्धा मुलांची काळजी घेण्याची आमची जबाबदारी आहे. जसे मराठी भाषा शेवटपर्यंत पोचवण्याची आमची जबाबदारी आहे, तसंच ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एक अपेक्षा ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी डिपार्टमेंटकडून केलेली आहे की आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने आणि आमच्या साहित्य मंडळाच्या वतीने जे पुरस्कार दिले जातात, हे पुरस्कार एकदा दिल्यानंतर ते परत घेण्यात येऊ नये. या संदर्भात सुद्धा त्यांनी जी सूचना केलेली आहे त्याचा अभ्यास करून सगळे अधिकार आम्ही खरं तर साहित्य मंडळाला दिलेले आहेत. काही एक आचारसंहिता जी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा करून ते असं ठरवतील की जेणेकरून कुठलाही पुरस्कार दिल्यानंतर तो परत घेण्याची पाळी सरकारवर येता कामा नये. ही काळजीसुद्धा आम्ही अवश्य घेऊ. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, त्याचं पालन आम्ही निश्चितपणे करू. दुसरी बाब अशी आहे की आम्ही अनुदान वाढवल्यानंतर त्याच्यामधून कुठलीही अशी अपेक्षा केलेली नाही की आम्हाला स्टेजवर बसवावं किंवा काय करावं. तर असा काही गैरसमज असेल तर तो कृपया मनातून काढून टाकावा. प्युअरली अपेक्षा अशी आहे की हा खर्च करत असताना अनेक लोकांची मदत घ्यायला लागते. ही मदत अनेक वेळेला मिळते, अनेक वेळेला मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये कुठलीही अडचण ही साहित्यिकांना येता कामा नये, कारण साहित्यिकांचा महाराष्ट्र शासनावर तेवढाच अधिकार आहे जेवढा इतर सर्वांचा आहे, किंवा त्याच्यापेक्षा थोडासा अधिकचा अधिकार त्यांचा आहे. आणि म्हणून आम्ही जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये आमची भूमिका, कालसुद्धा मी ज्याला साहित्य संमेलनाला गेलो त्यावेळेला तिथं वारा होता प्रचंड आणि समय पेटत नव्हती. त्यावेळेला CM साहेबांनी आपले हात असे धरलेले होते आणि आम्ही हात धरले होते आणि प्रत्यक्षात प्रज्वलन हे साहित्यिकांच्याच हाताने झालं. आणि त्याच्यामुळे साहित्यिक ही खऱ्या अर्थाने ज्योतीसारखे असतात आणि ती ज्योती त्याच्यावर वारा येऊ नये म्हणून जे प्रोटेक्शन द्यायला लागतं तेवढीच भूमिका शासनाची राहणार आहे. आम्ही कुठलंही इंटरफिअरन्स हे साहित्यामध्ये करणार नाही किंवा करण्याचा आमचा उद्देशसुद्धा नाही. आणि त्याच्यामुळे मला एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की ज्याला अनेक साहित्यिक हे मुंबईला येतात त्याला त्यांना कुठे राहायचं हा प्रश्न मुंबईमध्ये निर्माण होतात. अगदी आमच्या साहित्य मंडळाचे सदस्य असतील, विश्वकोश मंडळाचे सदस्य असतील, तरी त्यांना कुठे राहायचा हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे आम्ही 2 निर्णय घेतलेले आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत मराठी भाषेच्या दृष्टीने आणि साहित्याच्या दृष्टीने. की पहिलं म्हणजे मराठी भाषेचं भवन आहे ते अतिशय चिंचोळ्या जागेमध्ये हे बांधलं जाणार होतं. तिथं जे त्याची ऑडिटोरियम आहे हे 230 कॅपॅसिटीचं ऑडिटोरियम होणार होतं. कुठलाही जर चांगला कार्यक्रम घ्यायचा असेल तर मिनिमम तुम्हाला 500पेक्षा जास्तची सिटिंग कॅपॅसिटी लागते. दुसरी गोष्ट अशी आहे की जे आपण त्या ठिकाणी चर्चा वगैरे करण्यासाठी छोट्या छोट्या चेंबर्स लागतात, ह्या ज्या चेंबर्स आहेत या चेंबर्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असायला लागतात. त्यानंतर साहित्याचं, मराठीचं वेगवेगळ्या एक्झिबिशन्स, त्यांच्या लायब्ररीज, रीडिंग रूम्स आणि ह्या सगळ्या एकाच ठिकाणी असताना जी आमची 4ही मंडळं आहेत मराठी भाषेची, जी संशोधन करतात, जे साहित्यावर अभ्यास करतात, विश्वकोशावर अभ्यास करतात, आपलं ट्रान्सलेशन जे आहे वेगवेगळ्या GRचं ते सुद्धा आमच्या मराठी भाषेच्या विभागातून केलं जातं. ही सर्व जी ऑफिसेस आहेत ही नव्या मुंबईला पाठवण्याचा पूर्वीचा निर्णय होता. हा निर्णय आम्ही रद्द केलेला आहे आणि ही सर्व ऑफिसेससुद्धा त्याच बिल्डिंगमध्ये असणार आहेत. आणि अतिशय आयकॉनिक अशी ही बिल्डिंग होईल, कारण शिक्षण खात्याचा शेजारचा जो प्लॉट आहे, मी स्वतः शिक्षण मंत्री असल्यामुळे दोन्ही प्लॉट एकत्र करून आम्ही भव्य अशी इमारत त्या ठिकाणी बांधतोय, जेणेकरून सगळेच्या सगळी कार्यालयं ही एका ठिकाणी असतील. संशोधनाच्या संदर्भात कुठल्याही मराठी माणसाला काहीही पाहिजे असेल तरी अंडर वन रूफ ते अवेलेबल होईल. आणि साहित्यिकांसाठी जी एक आम्हाला सोय करायला लागेल की छोटी छोटी संमेलनं होतात
जसं कवी संमेलन आहे, त्याच्यानंतर ललित कला ललित वाङ्मय लिहिणाऱ्यांचं वेगळं संमेलन, असे वेगवेगळ्या साहित्याचे जे वेगवेगळे भाग असतात. परत वेगवेगळे जे विभाग आहेत, आमचे एकंदर 7 विभाग आहेत, म्हणजे 6 आपले विभाग आहेत आणि एक त्याच्यामध्ये आपला मुंबई वेगळा विभाग असल्यामुळे मुंबई साहित्य, कोकणचा वेगळा विभाग झालेला, असे म्हणून जे 7 झालेले आहेत. ह्या 7ही साहित्य मंडळांना त्या ठिकाणी जर संमेलनं घ्यायची असतील तर ही संमेलनं कम्पॅरेटिव्हली साहित्य संमेलनापेक्षा छोटी असतात. त्यामुळे 500 ते 700चा हॉल तिथं असेल आणि त्यांच्या ज्या चर्चा असतात साहित्याच्या वेगवेगळ्या विभागाच्या, त्याच्यासाठी छोटे छोटे हॉल असतील तर कायमस्वरूपी कुठलाही खर्च न अधिक करता त्यांनाही लहान लहान संमेलनं घेता येतील अशी व्यवस्था केली आहे. जे साहित्यिक त्या ठिकाणी येतील त्यांच्यासाठी लायब्ररी, रीडिंग रूम्स आणि मुख्य गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये साहित्यिकांना राहण्याची सोय नसते आणि सर्व साहित्यिक म्हणजे ज्या मंडळाचे सदस्य असतील आणि ज्यांच्याकडे ऑफिशियल लेटर असेल मंडळाचं, त्यांना त्या ठिकाणी राहण्याची कमी खर्चामध्ये आणि चांगली सोय ही उपलब्ध करून देईल. त्याचं डिझाईन करताना सुद्धा मी असं सांगितलेलं आहे की ही जर ज्या ठिकाणी हॉलच्या शेजारी जे रेस्टॉरंट असणार त्याची बैठक व्यवस्थासुद्धा तुम्ही ओपनमध्ये किंवा पुस्तकं वाचायची असेल तर तिथं आमच्याकडे चांगलं असं गार्डन करायला सांगितलं आणि त्या ठिकाणी ही सगळी व्यवस्था करायला सांगितलेली आहे. तिसरा आणि महत्त्वाचा निर्णय जो मी पूर्वीसह तुम्हाला सांगितलेला आहे की मराठी विश्वकोशाचा अतिशय सुंदर अशी इमारत आम्ही तयार करतो आणि ते लक्ष्मण शास्त्री जोशींचं ते स्मारक म्हणून सुद्धा ती इमारत असेल आणि या सगळ्या सोयी या त्या ठिकाणी सुद्धा असतील. विश्वकोशाची उत्कृष्ट लायब्ररी, रीडिंग रूम्स, तिथं विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात विश्वकोशासाठी आणि आमचं कुमारकोशाचं काम आता सुद्धा अंतिम टप्प्यावर आहे आणि त्याच्यामुळे मुलंसुद्धा त्या ठिकाणी येत असणार आणि त्या मुलांच्यासाठी राहण्यासाठी डॉर्मेटरीज, त्यांच्या इतर व्यवस्था या सगळ्या त्या ठिकाणी मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात येईल. त्यामुळे ज्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलं की साहित्यामध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं, इतर सोयी पुरवणं ही जास्त जबाबदारी ही शासनाची असणार आहे आणि साहित्यासाठी काम करणं आणि ते साहित्य कशा रीतीने बहरत जावं याच्यासाठी काम करणं ही साहित्यिकांची जबाबदारी राहणार आहे. दुसरी एक अपेक्षा साहित्य याचे अध्यक्ष चपळगावकर साहेबांनी अशी केलेली आहे की साहित्य मराठी विश्व संमेलन आम्ही हे केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा साहित्यिकांचा वाटा असावा म्हणून आम्ही पुढच्या वेळेला ह्याची रचना पूर्णपणे बदलून जे आपण कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये साहित्यिकांची मतं घेऊन आणि त्यांच्या साधारण सहमतीने कार्यक्रमाचं वेगळं असं नियोजन आपल्याला करता येईल का याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरं मराठी भाषेचा विकास होत असताना एक गोष्टीचं मी लक्षात घेतलेलं आहे, एकतर साहित्यिकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागतं किंवा मराठी भाषेचा विकास होण्यासाठी छोटी छोटी युवक मंडळं ही मराठी प्रमोट करणारी जागोजागी स्थापन झाली पाहिजे. आणि आपला जो हा मेट्रोपॉलिटन रिजन आहे त्याच्यामध्ये नवी मुंबईसुद्धा येतं, त्याच्यामध्ये मीरा भाईंदरसुद्धा येतं, कल्याण डोंबिवलीसुद्धा येतं, नवी मुंबई येतं, मुंबई येतं. तर इथं या मंडळांची जास्त आवश्यकता आहे कारण ही मंडळं जर ॲक्टिव्ह झाली तर महाराष्ट्रामध्ये येणारे जे मराठी स्पीकिंग नसलेली लोक आहेत म्हणजे मराठी जे बोलत नाहीत अशा लोकांमध्ये सुद्धा मराठीची आवड निर्माण करण्याची एक मोठी भूमिका हा युवक वर्ग निर्माण करू शकतो. म्हणून साहित्य मंडळं तर पाहिजेतच, बरोबर त्याच्याचबरोबर हा प्रसार करणारी जी युवक मंडळं असतील तीसुद्धा नवीन कन्सेप्ट आम्ही या वर्षीपासून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो आहे, ते सुद्धा आम्ही निश्चितपणे करू. वरळीमध्ये माता रमेवर अंत्यसंस्कार केले गेले होते. त्या ठिकाणी पुतळा उभारावा, त्याला नाव द्यावं त्या प्रशासनाने अनेक वर्षापासूनची मागणी याला जोडून एक प्रश्न आहे की गेल्या वर्षी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी आश्वासन देखील दिलं होतं की त्याच जे संपूर्ण जागा आहे तिला एक टॅग मूर्ती म्हणून घोषित करावं आणि तीर्थक्षेत्र करावं अशी मागणी देखील केली होती आणि त्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती, मात्र ती अद्याप झालेली नाही. तुम्हाला मी सांगितलं की यावेळेला तिथं आम्ही हे सगळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या लॉंग टर्मच्या हे आहेत म्हणजे जिथं पुतळा बसवायला लागेल, इतर काही सुशोभीकरण करायला आहे, हे वर्ष संपण्याच्या आधी ती सगळी कामं पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आमच्या जी मी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये हे सगळं मिनिट्स त्याचे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. लॉंग टर्मचं जसं मी सांगितलं की त्यांच्या मूळ गावी जाणारा रस्ता आता जरी रिपेअर केला असला तरी पावसाळ्यापूर्वी तो रस्ता डांबरीकरण करून व्यवस्थित तयार केला जाईल जेणेकरून
माता रमाईंच्या गावाला ज्यांना जायचं असेल आणि तिथल्या त्यांच्या स्मारकाचं दर्शन घ्यायचं असेल ते सुद्धा होऊ शकेल. आणि ज्या ठिकाणी पुतळ्याच्या संदर्भात जी सुशोभीकरणाची मागणी आहे ती सुद्धा आम्ही मान्य केलेली आहे. आणि ह्या वर्षाच्या पूर्ततेच्या पूर्वी ते सुद्धा पुढच्या वेळेला ज्यावेळेला कार्यक्रम होईल त्याला तो चांगल्या ठिकाणी चांगल्या ह्याच्यामध्ये होईल. कर्तृत्ववान महिलांचा आपण सन्मान करणार आहात, परंतु त्या समाजातील वंचित घटकातील महिला आहेत त्यांना रोजगाराच्या आणि उद्योगाच्या संधी असे काही योजनेमध्ये समावेश आहे काय किंवा करणार आहात का? यावर्षी खरं तर महिलांसाठी रोजगार ही संकल्पना संपूर्ण मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राबवली जाणार आहे. आणि आपण बघितलेलं आहे की त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद ही मुंबईचं आता जे बजेट आलं त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि महाराष्ट्राचं बजेट लवकरच येणार आहे. त्याच्यामुळे स्वयंरोजगार हे शेवटपर्यंत रुजवण्याचं विशेषतः महिला वर्गांमध्ये माता रमाईच्या जयंतीनिमित्त हा जो आमचा उपक्रम आहे हा असा औचित्यपूर्ण आहे की माता रमाईंचं हे 125वें वर्षसुद्धा आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सव ज्याला आपण म्हणतो तसं महोत्सव ह्याला महोत्सव नाही आहे, ही जयंती आहे, परंतु आपण शतकोत्तर रौप्य असं ह्याला म्हणतो. तर 125वां आहे आणि फार त्याचं औचित्य साधून आपण दिलेली जी सूचना आहे त्याची अंमलबजावणी निश्चितपणे केली जाईल. रमाई घरकुलाच्या संदर्भात सुद्धा ती रक्कम वाढावी अशी सुद्धा संबंधित संघटनांनी मागणी केली आहे. ही त्यांची मागणी जी आहे ती सुद्धा आम्ही उपमुख्यमंत्री महोदयांपर्यंत नेऊ आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. आपण जो आजी आजोबा दिवस जो साजरा करणार आहोत हा सर्व शाळांमध्ये होईल का? ICSE सर्व शाळांमध्ये होईल तसं सर्क्युलर काढण्यात येईल. आजपासून एक विषय खूप चर्चेचा सुरू आहे तो शिक्षण विभागाच्या संबंधित मुघलांचा इतिहास शिक्षण विभाग काढणार त्यावरून एक वक्तव्य केलं. काय शिक्षण विभागाकडून काही ज्यावेळेस सुंदर तावडे शिक्षण मंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक मत मांडलं होतं की शालेय पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढला जाईल. त्याच्यावरनं काल जितेंद्र आव्हाडांनी आज देखील जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलं. ते म्हणतात की विनोद तावडे आणि शिक्षण विभाग हा जर मुघलांचा इतिहास काढला असेल तर छत्रपती शिवरायांचं शौर्य पुढे दाखवणार. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कालच मी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरचं मॅडमचं भाषण ऐकलं. त्याच्यामध्ये असं आहे की आपल्यावर ज्या लोकांनी अतिक्रमण केलं त्याची माहिती पाहिजे, तो इतिहास आहे, परंतु त्याला ज्या शौर्याने तोंड दिलं गेलं ते तर ऑल इंडिया लेवलचं भाषण होतं. पण त्याच्यामध्ये मराठा सरदारांच्या इतिहासाचा 300 वर्षाच्या इतिहासाचा गौरवपूर्ण उल्लेख हा त्यांनी केलेला आहे. आणि एका अर्थाने ज्यावेळेला भारतातल्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्याला भाषण केलं जातं आणि जो मराठा ज्याला आपण मराठा म्हणतो म्हणजे मराठा शूर सरदार, हे काय जातीयवाचक मी हे म्हणत नाही की मराठा शूर सरदार म्हणजे जे शिवरायांचे मावळे होते, त्यांचे सरदार होते, त्यांनी ज्यांना राज्य वेगवेगळी दिलेली होती ते राज्यकर्ते होते, या सगळ्यांचा जो इतिहास आहे तो अत्यंत दैदिप्यमान आहे. आणि असा इतिहास संपूर्ण भारतामध्ये कधीही घडलेला नाही आहे. भारताच्या इतिहासामध्ये की एवढं प्रचंड अशी लढाई जी आणि भारतावर पूर्ण त्यांनी अधिराज्य केलेलं होतं, म्हणजे थेट तंजावरपासून ते दिल्लीपर्यंत सगळा प्रदेश त्यांनी काबीज केला. एवढंच नाही तर अफगाणिस्तानच्या राजाने पंजाबमध्ये जे अतिक्रमण काढलेलं होतं ते सुद्धा त्यांना धुडकावून बाहेर लावलं. आणि त्याच्यानंतर पानिपतची 3री लढाई झाली. पहिली 2री लढाईमध्ये आपण बघितलं की 3ऱ्या लढाईमध्ये जर शूर मराठा सरदार त्याने आपलं बलिदान दिलं नसतं, शेवटी हे देशाच्या रक्षणासाठी बलिदान होतं. कारण पंजाब ही बॉर्डर आहे भारताची आणि त्याच्या रक्षणासाठी ज्याला पंजाबमधून अतिक्रमण व्हायला लागलं अफगाणिस्तानाच्या राजाचं त्यावेळेला झालेले हे आहे. आणि विशेषतः ज्यावेळेला त्यांच्याकडे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला, कारण खूप काळ ही मोहीम चालली, त्याच्यामध्ये पावसाळा सुरू झाला, तिथल्या नद्यांच्याबद्दल एवढी त्यांची खोली वगैरे ह्याचं एवढी जजमेंट ही मराठा सरदारांना नव्हती. अशा काळामध्ये दुसऱ्या बाजूने अफगाणिस्तानच्या सैन्याने ती नदी क्रॉस केली आणि पाठीमागून हल्ला केल्यानंतर या लढाईचा वेगळा असा निकाल लागला आणि तिथे लाखो मराठी शूर सरदारांचं रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून त्याला काला आम म्हणतात. पानिपतच्या तिथे जो झाड होतं त्याला, कारण ते रक्ताने ती भूमी संपूर्ण हे झाली. परंतु मराठा सरदार मागे सरले नाहीत आणि अशी एकमेव लढाई की जी लढल्यानंतर
विजयी राजा हा परत आपल्या देशी परतला. म्हणजे एवढं शौर्य की भारतावर राज्य करण्याएवढी सुद्धा हिंमत ही त्या राज्याने दाखवली नाही. भारतामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींना तोंड द्यायला लागेल याची जाणीव त्याला पानिपतच्या लढाईतून झाली आणि अफगाणिस्तानचा राजा पुन्हा अफगाणिस्तानला गेला हा इतिहास आहे. आणि म्हणून भारताच्या सीमेचं रक्षण शूर मराठी सरदारांनी केलेलं आहे आणि त्याची आठवण ही आपल्या आता जे राज्यगीत आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक कडवं आहे ज्याच्यामध्ये ह्याची आठवण झालेली आहे की सीमेच्या रक्षणासाठी आपल्या लोकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. मग हा जो इतिहासाचा भाग आहे हा मोठ्या प्रमाणात लोकांच्या समोर येत नाही. आपण काय मोगलांचा इतिहास काढून टाकत नाही आहे, पण बाबराचा मुलगा कोण, त्याच्यानंतर त्याचा मुलगा कोण, त्याचा मुलगा कोण, त्याने किती प्रांत जिंकले, ह्याच्याच बरोबर त्यांच्याशी लढाया कोणी केल्या आणि त्या लढाईमध्ये किती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार रुजवला तो हिंदवी स्वराज्याचा विचार होता. आणि म्हणून हिंदुस्थानातून मोगलांना बाहेर काढण्याचं आणि मोगलांची हिंदुस्थानामध्ये असलेली सत्ता संपवण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने त्यांच्या नंतरच्या पूर्ण शूर मराठी सरदार आणि राजांनी केलं. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे जे कधी ग्लोरिफाय केलं जात नाही. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम उल्लेख केला JNUM जे भाषण झालं ते भाषण त्यांनी बघावं, अवश्य ऐकावं जितेंद्र आव्हाड साहेबांनी. त्यांचंसुद्धा मतपरिवर्तन होईल कारण त्या स्वतः तामिळ आहेत आणि तामिळ माणसांनी हा महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला सांगावा लागावा एवढी पाळी महाराष्ट्रावर येता कामा नये. आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, आम्ही कुठल्याही धर्माचा द्वेष करत नाही, परंतु भारताच्या थोर परंपरेचा विचार हा शिक्षणामध्ये झाला पाहिजे. म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा हिस्ट्री ज्यावेळेला लिहायची असते त्यावेळेला त्याला स्टेटला हे मुभा दिलेली आहे की स्टेटने त्याचं ते करिक्युलम तयार करावा. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की याच्यावर आता आपणच सगळ्यांनी विचार करून जो सत्य आहे ते सत्य आलं पाहिजे एवढंच आहे. त्याच्यामध्ये कोणाच्या कुठल्या धर्माचं आणि तिथं मताचा विचार वगैरे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जाज्वल्य अशा देशाभिमानापुढे कमीच आहे. म्हणजे ते खरं तर चर्चासुद्धा महाराष्ट्रामध्ये होता का म्हणजे असं मला स्वतःला वाटतं शिक्षण मंत्री म्हणून. आणि हे जे काय अपेक्षा करते तामिळमध्ये जन्मलेल्या एखाद्या तामिलियन व्हाईस चान्सलरने हे बोलावं याचा निश्चितपणे अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला वाटला पाहिजे. सर, आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे की माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन वरळीतून नाही ठाण्यात निवडणूक लढवेल. त्यांनी अवश्य ठाण्यामध्ये यावं. मी त्यांना एवढंच सांगितलं आहे की आम्ही कोणाला असं खिजवत नाही. त्यांनी आपलं डिपॉझिट वाचून दाखवावं त्यांच्या मतदारसंघात. आता येणार नाही वर्ष दीड वर्षात इलेक्शन. त्यांनी उगाच स्वप्नाशी बघू नयेत की कोणतरी राजीनामा देणार मग आमचं परत राज्य येणार. हे सगळी स्वप्न असतात. जी लोक झोपतात त्यांना स्वप्न पडतात, जी लोक काम करत असतात ते दिवस रात्र त्यांना झोपायला सुद्धा सवड नसते 2 तास 4 तास. आणि स्वप्न बघणाऱ्यांनी आपली स्वप्न जर सांगितली लोकांना ठीक आहे त्यांची ती स्वप्न आहेत, खरी होणारच नसतात. स्वप्न पुरी करायला मेहनत घ्यायला लागते. ज्या लोकांना स्वतः मंत्री असताना मंत्रालयामध्ये जे लोक येऊ शकले नाहीत संपूर्ण काळ काढा की किती पिरियड ते मंत्रालयामध्ये आले आणि मग तिथं जर मंत्रालयामध्ये स्वतः मंत्री असताना स्वतःचं कर्तव्य पार पाडता येत नसेल तर राजकीयदृष्ट्या ही निवडणूक मी लढवेन ती निवडणूक मी लढवेन असं म्हणण्याचा नैतिक अधिकार तरी त्यांना असतो का की ज्यांना स्वतः निवडून येण्यासाठी 2-2 MLC एकाच मतदारसंघातले करायला लागले. स्वतःचा जो राजकीय विरोधक होता जो विरोधात उभा राहणार होता त्याला स्वतःच्या पक्षात घ्यायला लागलं. एवढी ज्यावेळेला बांधणी केली त्यावेळेला ते आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे अशी बांधणी करायची पाळी ही कधीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आलेली नाही आहेत. एकनाथ शिंदेंचं नाव घराघरामध्ये असतं. ज्यावेळेला रस्त्याने जायला लागतात आणि त्यांच्या मतदारसंघातले लोक येतात त्यावेळेला त्यांच्या नावाने हाक त्यांना मारतात, प्रेमाने हाक मारतात आणि हीच पुण्याई असते. आणि त्या पुण्याईसाठी लोकांचं कल्याण करायची कामं केलेली पाहिजेत. नुसत्या प्रेस कॉन्फरन्सेस करून लोकांच्या कल्याणाची कामं होत नाहीत. मी आता जर रमाईंचं नुसतं नाव घेतलं आणि मी जर मुंबईमधल्या ज्या दलित वस्त्या आहेत त्यांच्यासाठी काही केलं नाही तर मला ते नाव घेण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून माझा आजचा कार्यक्रम बघा. आज मी संध्याकाळी माझ्याकडे ज्या ज्या ठिकाणची कामं सुचवलेली होती त्या सर्व वस्त्यांना भेट देतो आहे आणि हे मी पुढचा 1 आठवडा करत राहणार आहे. आणि तिथे सुद्धा माझी प्रायोरिटी ठरलेली आहे की सगळ्यात आधी तिथं समाज भवन आहे की नाही ते बघेन. त्यानंतर तिथं बाबासाहेबांची जी शिकवण होती की प्रत्येक ठिकाणी शिकण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाने शिकलं पाहिजे समाजाच्या लोकांनी, तर त्या ठिकाणी चांगल्या रीडिंग रूम्स आहेत की नाही याची मी खात्री करेन. नसेल
तर चांगल्या रिडिंग रूम्स, चांगल्या व्यायामशाळा, अशा सुविधा की केवळ नुसतंच तिथं एखाद्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवून टाकले म्हणजे तिथल्या लोकांचं कल्याण होत नाही. तर त्याच्यामध्ये त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या काही शाखा तिथं सुरू करता येतील का, स्किल डेव्हलपमेंटमधून आपल्याला रोजगार निर्माण करता येईल का. आणि मी तुम्हाला सांगतो की जर्मनी आणि स्टुटगार्ड यांचं मॅचिंग सिटी म्हणून कोऑर्डिनेशन आहे आणि असंच पुण्याचं आहे जर्मनीमधल्या दुसऱ्या शहराबरोबर. आणि दोन्ही शहरं जर्मनीमधल्या एकाच राज्याची भाग आहेत. आणि त्याच्यामुळे काल आमची जी चर्चा झाली त्यांच्याबरोबर, ती चर्चा कशा संदर्भात झाली की त्यांना जी मॅनपॉवर लागते ती मॅनपॉवर आम्ही इथं स्किल डेव्हलपमेंटमधून करू शकू का, त्यांना जर्मनी एक्झाम हे देऊ शकू का, जर्मन बोलण्याचं शिक्षण, आणि मग त्या मुलांना नोकऱ्या जर आमच्या मॅचिंग सिटीने दिल्या तर ते जे बंधुत्वाचं नातं आहे ते अधिक दृढ, अधिक बळकट असेल असा विचार करून आम्ही लोक काम करत असतो. आम्हाला अशा दुसऱ्याला आव्हानं देणं, घाणेरडं बोलणं, खिजवणं या गोष्टी आमच्या संस्कृतीमध्ये बसत नाही. आमचं वर्क कल्चर, मुंबईचं वैशिष्ट्य आहे मुंबईचं वर्क कल्चर. मुंबईचा मनुष्य दिवसरात्र काम करत असतो आणि मुंबईचा पालकमंत्री मी जर झालो असेल तर मला सुद्धा दिवसरात्र काम करायलाच लागेल मुंबईसाठी. आणि म्हणून आम्ही ते करत राहतो. कोण काय बोलतं आणि त्यांची उत्तरं देण्यामध्ये आम्ही वेळ दवडणार नाही. आम्ही काम लोकांसाठी करत राहू. आणि मलासुद्धा त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे, पण सारखं सारखं असं बोलत राहिले तर मलासुद्धा हे काढायला लागतं की किती वेळा येत होते, किती वेळा लोकांना भेटत होते, किती वेळेला आमदारांना भेटत होते. या सगळ्या गोष्टी मग मनात नसतानासुद्धा काढायला लागतात. आणि हे जनतेला कळलंच पाहिजे, हे सर्वसामान्य शिवसैनिकाला कळलंच पाहिजे. अशा तऱ्हेची घाणेरडी वागणूक झाली सर्वसामान्य लोकांची, त्यांना भेटायचंही नाही, आमदारांना मानसुद्धा द्यायचा नाही. आणि मग लोकांच्या मनामध्ये एक तीव्र अशी भावना निर्माण होते की अरे हे आम्ही उभं केलेलं विश्व आहे आणि हा आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो त्या बाळासाहेबांचा विचार आहे, आम्हाला तिथंच किंमत नाही. ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं हे खऱ्या अर्थाने त्यांचं अपयश आहे. आणि आपल्या अपयश शिंदेसाहेबांच्या माथ्यावर थोपण्याची कुठलीही गरज नाही आहे असं मला वाटतं. त्यांनी अधिकचं काम करावं, जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, दुसऱ्याला MLC न करता स्वतः MLA होण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर MLCची संख्या महाराष्ट्रातली MLAs आहेत त्याच्या दुप्पट करायला लागेल. जर प्रत्येकाला अशा रीतीने निवडून यायचं असेल की 2-2 MLC करायचं आणि आता MLA व्हायचं तर 288 गुणिले 2 एवढं मोठं सभागृह हे महाराष्ट्राला बांधायला लागेल. म्हणून असे MLAs असण्यापेक्षा स्वतः लोकांना भेटणारे MLAs असावे, लोकांना भेटून त्यांचं प्रेम मिळवणारे मंत्री असावेत, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, तुम्ही जे 4 दिवस वाढवले पुढे म्हणलं ती जरा डिटेल सांगा. हां, आम्ही असं केलेलं आहे की लोकांना त्याच्यामध्ये मार्क भरायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म जो असतो तो अपलोड होत नाही. कुठल्या CET नाही, आम्ही जी एजन्सी नेमलेली आहे TET परीक्षेत नाही, TAIT ही लोकांना नोकऱ्या देणारी परीक्षा असते. आणि TET ही जी परीक्षा असते, अहो जरा थांबा ना एक मिनिट. TET ही जी परीक्षा असते ही TET परीक्षा ही एलिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला शिक्षणामधली तुमचा असलेला दर्जा शिकवणारी ठरवणारी परीक्षा असते. म्हणजे प्रत्येकाला TET परीक्षा पास झाल्यानंतरच नोकरीची अपॉर्च्युनिटी मिळत असते. किंवा पूर्वी ही TET परीक्षा नव्हती म्हणून जे शिक्षक पूर्वी लागलेले होते त्यांना पुन्हा TET परीक्षा देण्याच्या संदर्भात काही ठराविक पिरियडच्या नंतर ही परीक्षा देण्याचं त्यांच्यावर बंधन होतं. आणि जे त्या परीक्षेमध्ये पास राहिले आणि जे नापास झाले ते त्या शिक्षकांच्या ह्याच्यापासून त्यांना शिक्षक म्हणून काम करता येणार नाही. आता इथं असं झालेलं आहे की काही लोकांनी TET एलिजिबिलिटी परीक्षा दिली परंतु त्याची मुदत संपलेली आहे, कारण पुन्हा पुन्हा ती परीक्षा द्यायला लागते. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट व्हावा याच्यासाठी जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याच्या सूचना हे आमच्याकडून त्या संस्थेला जाणार आहेत जी परीक्षा घेणार आहे. आणि त्याच्यामुळे असे फॉर्म स्वीकारायला लागल्यानंतर मुलांचे सगळ्यांचे फॉर्म स्वीकारले जावे म्हणून त्यांना काही मुदत वाढून दिली. 4 किंवा 5 मला तर एक्झॅक्ट हे होत नाही, परंतु 4 दिवस किंवा 1 आठवडा अशी ती मुदत. त्याचं आता लवकरच पब्लिकेशन होईल तेव्हा तुम्हालासुद्धा कळेल की ही मुदत वाढलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही मुलावर अन्याय होणार नाही, त्यांना ह्या परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. सर, 7 महिन्यामध्ये आपल्या सरकारने जवळजवळ 42 कोटी जाहिरातीवर खर्च केला. सर्वसामान्यांचं सरकार नव्हतं. आमचं बजेट आहे 5,60,000 म्हणजे 5.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये. ही तुम्ही रक्कम बघा, म्हणजे पॉईंट किती येईल ती. महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे ना,
की राज्याने वेगवेगळ्या स्कीम या जनतेपर्यंत पोचवायलाच लागतात आणि ह्या पोचवल्याशिवाय जनतेला कळत नाही की ह्या स्कीम आहे आणि ह्याचा आम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मोठं बजेट हे महाराष्ट्र शासनाचं हे माहिती आणि प्रसिद्धी विभागाचं असतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याची कंपॅरिझन ही आपल्या बजेटशी व्हायला लागते, ती अमाऊंटमध्ये तुलना होऊ शकत नाही. इसके साथ अभी आपने जो कहा कि पिछली सरकार में मंत्री मंत्रालय में नहीं आते थे, अपने केबिनेट नहीं पहुंचते थे, संजय राउत जी ने बयान दिया है कि नेताओं की बीमारियों का फायदा उठाकर बीजेपी और शिंदे गुट काफी आरोप लगाते हैं. मुझे मालूम नहीं कि आदित्य जी बीमार थे. अगर बीमार होंगे तो मैं ऐसे नहीं बोलूँगा. उद्धव साहब के बारे में मैंने कभी भी ऐसे नहीं बोला है. लेकिन आदित्य जी तो आ सकते थे, वो यंग है, वो बीमार भी नहीं थे, तो वो कितनी बार आए थे, उसका भी हिसाब होना चाहिए ना. नाही, करोना चालू होता तरी पण 2 वेळा आपले सध्याचे मुख्यमंत्री 2 वेळा करोना बाधित झाले, घरात बसून राहिले नाहीत, ते PPE किट घालून थेट करोनाच्या वॉर्डमध्ये फिरत होते. तरुणांनी ती हिंमत दाखवली पाहिजे ना. बॅन कोणाला केलं होतं? असा एज ग्रुप की ज्यांना त्या ठिकाणी डायबिटीस आहे, त्यांना हाय ब्लड प्रेशर आहे. डॉक्टरने त्या सूचना दिल्या होत्या आणि मला वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी आदित्यजींना अजून नसणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना काहीच हरकत नव्हती फिरायला. तुम्ही खात्री करून घ्या की तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या. मला वाटतं की हे निश्चितपणे तसं आहे. आपण एवढे निर्णय घेतले आज काय म्हणजे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली किंवा काही नाही, काय असतं बघा, काही निर्णय असतात ना त्यावेळेला माझ्याकडे काय एवढ्या प्रचंड प्रमाणात लोक येत असतात. म्हणजे सकाळपासून माझ्या बंगल्यावर म्हणजे मी माझा ब्रेकफास्ट गाडीमध्ये घेतो, अशी सध्याची माझी परिस्थिती आहे. परंतु मग काही वेळेला आपल्याला डिपार्टमेंटबरोबर बसायला लागतं असे निर्णय घेताना, कारण समजून घ्यायला लागतं. मी मराठी भाषेच्या संदर्भात एखादा निर्णय घेतला तर मराठी भाषेचा प्रसार चालू राहायला पाहिजे, पण विद्यार्थ्यांना त्याच्यामधून स्कोरिंग मार्कमध्ये कुठेही त्यांच्या फरक पडता कामा नये. एखाद्या मुलाचं करिअर जर खराब झालं तर मग आम्ही त्याचं उत्तरदायित्व आमच्यावर असणार, हे मला स्वतः मान्य नाही. म्हणून काही निर्णय घेताना खूप वेळ चर्चा करायला लागते आणि निर्णय घ्यायला लागतात. हो, काय असतं बघा, जो आत्ता मुलगा 9वीतून 10वीत गेलं तर त्याला ज्या सिलेबस दिला आहे ना सेंट्रल ह्याने म्हणजे सेंट्रल बोर्ड किंवा इंटरनॅशनल बोर्डने, तो खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याच्यामध्ये पास होऊ शकेल की नाही हा शंका. म्हणजे बरीचशी मुलं फेल झाली त्या पर्टिक्युलर सिलेबसमध्ये. आता त्यांचा सिलेबस बदला हे आम्ही त्यांना सांगू शकत नाही. CBSEचा बदला किंवा इंटरनॅशनल बोर्डचा बदला. आम्ही फक्त काही सुविधा देऊ शकतो जेणेकरून पहिलीपासून मुलं शिकायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना 9वी 10वीमध्ये हा एक टेम्पररी प्रश्न आहे 2-3 वर्षापूर्वीचा, की 7वीमध्ये मुलगा आहे आत्ता 7वीमध्ये मराठी शिकायला सुरुवात केलं आणि तो 10वीमध्ये गेला किंवा 9वीमध्ये आहे त्याला मराठी कधी घेतलेलंच नव्हतं, 9वीतून आता तो 10वीत गेला किंवा 8वीतून 10वीत गेला, तर त्याचं मराठी तेवढं चांगलं असू शकणार नाही जेवढं पहिलीपासून जो मराठी शिकतो त्याचा. हा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यापासून कशा रीतीने हे काढता येईल वे आउट हे बघायला लागेल, कारण हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. पहिलीपासून जर तुम्ही मराठी शिकायला सुरुवात केलं तर 10वीमधली कठीण पुस्तकं सुद्धा तुम्ही हे करू शकता, इझिली वाचू शकता. परंतु जो मुलगा आत्ता 8वीत आहे आणि तो 10वीमध्ये गेला तर त्यांनी 8वी शिकायला सुरुवात केलं मुळात मराठी 8वीपासून. त्यामुळे 10वीचं त्याच्या स्कोरिंगवर सुद्धा काय परिणाम होता का म्हणे, ही सुद्धा काळजी आपल्याला राज्य म्हणून मुलांची काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. आजी आजोबाच्या अनुषंगाने कारण तो जो GR मी वाचला दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः आजोबा झाल्यामुळं तुम्हाला वाटलं की तुम्हाला त्या रोलमध्ये जायलाच लागतं ना. तुम्ही आजोबा झाल्याशिवाय तुम्हाला महत्त्व करणार नाही. कारण मी ज्याला चर्चा केली गेल्यानंतर प्रिन्सिपलशी तर त्या म्हणाल्या की ज्यांची काळजी आजी आजोबा घेतात ती मुलं अधिक रिलॅक्स्ड असतात, ती मुलं अभ्यासामध्ये अधिक हुशार होतात. मग आपल्याला जॉईंट फॅमिलीचं महत्त्व हे संपूर्ण नवीन पिढीला पटवून दिलंच पाहिजे की आजी आजोबा मुलांच्या बरोबर असण्याचं किती महत्त्व आहे. नाहीतर काय आलं की आता फ्लॅट संस्कृतीमध्ये लगेच नवीन फ्लॅट घेतात आणि आजी आजोबांना मुलांची भेटसुद्धा मिळत नाही. त्यांना निदान एवढं तरी एक सुख मिळालं. हां, ही एक काय संस्कृती निर्माण झाली ती नातवंडच थांबू शकते की आमच्या आजोबांना पाठवू नका ह्याच्यामध्ये. हा मुलांना ज्यावेळेला सांगेल आपल्या वडिलांना त्यावेळेला त्यांना ते त्या आश्रमामध्ये पाठवण्यापासून ते थांबतील. एक प्रयोग आहे छोटासा, यशस्वी होईल असं मला वाटतं, कारण शेवटी मुलांचं सगळेच ऐकत असतात आपल्या मुलांचं.
छत्रपतींचा विचार म्हणजे